नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रफुल्ल. वैशाली कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहे व्हॉट इज इनपुट अँड आउटपुट आणि त्यासोबतच आज आपण शिकणार आहेत व्हॉट इज हार्डवेअर अँड व्हॉट इज सॉफ्टवेअर. तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. व्हॉट इज इनपुट? इनपुट म्हणजे काय? तर इनपुट म्हणजे एनी ऑर्डर विच इज गिवन बाय युजर टू कम्प्युटर इज कॉल्ड इनपुट. यालाच वापरकर्त्याने म्हणजे आपण संगणकाला दिलेला कोणताही आदेश याला इनपुट म्हणतात. तसेच आउटपुट म्हणजे काय? तर आउटपुट म्हणजे आन्सर ऑफ इनपुट आर नोन ॲज आउटपुट. म्हणजेच इनपुटच्या उत्तराला आउटपुट म्हणतात. चला तर मग आपण प्रॅक्टिकली स्क्रीनवर बघूयात. आता आपण कम्प्युटरच्या स्क्रीनवर आलेलो आहोत. कम्प्युटरच्या स्क्रीनवर म्हणजे डेस्कटॉपवर मी एक इमेज इन्सर्ट केलेला आहे. तर मला या इमेजला ओपन करायचं आहे. तर मी जोपर्यंत माऊसने या इमेजवर क्लिक नाही करणार तोपर्यंत हा इमेज ओपन होणार आहे का? तर नाही होणार. तर आपण माऊसच्या मदतीने कम्प्युटरला सांगतोय आम्हाला हा इमेज ओपन करायचा आहे. इमेजवर मी 2 वेळा क्लिक केलं म्हणजे मी कम्प्युटरला आदेश दिला की मला हा इमेज ओपन करून दाखव. यालाच इनपुट म्हणतात. आणि क्लिक केल्यानंतर जे इमेज ओपन होईल म्हणजे जे आपल्याला दिसेल त्यालाच आउटपुट म्हटले जाते. म्हणजेच इनपुटच्याच उत्तराला आउटपुट म्हटले जाते. तर आशा करतो तुम्हाला इनपुट आणि आउटपुट याचा अर्थ समजला असेल. तर आता आपण जाणून घेऊयात इनपुट डिव्हाइस कोणते आणि आउटपुट डिव्हाइस कोणते. चला तर मग पुढे बघूयात. आता आपण बघून घेऊयात इनपुट डिव्हाइसेस. इनपुट डिव्हाइस कोणते? तर इनपुट डिव्हाइस ते ज्यांनी आपण कम्प्युटरला आदेश देऊ शकतो. जसं की आता आपण जे इमेज ओपन केलं तेच आपण कीबोर्डच्या मदतीने सुद्धा करू शकलो असतो. जसं की इमेजला सिलेक्ट केल्यानंतर जर कीबोर्डने एंटर बटन प्रेस केलं असतं तरी सुद्धा तो इमेज ओपन झाला असता. म्हणजेच कीबोर्ड सुद्धा एक इनपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर स्कॅनर. स्कॅनरमध्ये आपण आपले डॉक्युमेंट्स वगैरे स्कॅन करू शकतो आणि ते स्कॅन झाल्यानंतर आपल्याला कम्प्युटरमध्ये दिसतात. तर याला सुद्धा इनपुट डिव्हाइस म्हटले जाते. त्यानंतर आहे जॉयस्टिक, माऊस, लाईट पेन आणि वेबकॅम. वेबकॅम सुद्धा आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये अवेलेबल असतो ज्याच्यामध्ये आपण फोटोज वगैरे काढू शकतो. त्यानंतर मायक्रोफोन. तर हे सर्व इनपुट डिव्हाइसेस आहेत. त्यानंतर आपण बघूयात आउटपुट डिव्हाइसेस. तर आउटपुट डिव्हाइस म्हणजे कोणते डिव्हाइस? ज्यामध्ये आपल्याला त्या इमेजला क्लिक केल्यानंतर आपल्याला तो इमेज मॉनिटरमध्ये दिसून आला, त्यामुळे याला आपण आउटपुट डिव्हाइस म्हणतो. त्यानंतर प्रिंटर. तर प्रिंटरमध्ये आपण ब्लॅक अँड व्हाईट कलर प्रिंट मारू शकतो आणि भरपूर प्रिंट त्यातून बाहेर येतात. तर प्रिंटर हा सुद्धा एक आउटपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर स्पीकर. स्पीकरमध्ये एखादे गाणी लावल्यानंतर ते आपल्याला आवाज ऐकू येतो, त्यातूनच त्यालाच आउटपुट डिव्हाइस म्हटले जाते. तसेच हेडसेट सुद्धा सेम आहे. त्यानंतर प्रोजेक्टर. प्रोजेक्टरच्या मदतीने आपण भिंतीवर इमेजेस किंवा प्रेझेंटेशन बघू शकतो. तर हा सुद्धा एक आउटपुट डिव्हाइस आहे. आणि त्यानंतर आहे प्लॉटर. प्लॉटर हा जे बॅनरवाले वगैरे असतात त्यांच्याकडे हे प्लॉटर मोठी मशीन अवेलेबल असते ज्यातून मोठमोठे बॅनरच्या प्रिंटिंग केल्या जातात. तर हे आपण इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस बघितलेले आहेत. तर पुढे आपण बघूयात सॉफ्टवेअर काय आहे आणि हार्डवेअर काय आहे. आता आपण बघूयात व्हॉट इज हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे आपण ज्यांना हात लावू शकतो किंवा any mechanical parts of computer are known as hardware. संगणकाच्या कोणत्याही यांत्रिक भागांना हार्डवेअर म्हणतात. हार्डवेअर आपण त्यांना सुद्धा म्हणतो ज्यांना आपण हात लावू शकतो. जसं की कीबोर्ड, माऊस, मॉनिटर यांना आपण हात लावू शकतो म्हणून यांना हार्डवेअर म्हटले जाते. तसेच हार्डवेअरचे 2 टाइप्स आहेत. तर एक आहे एक्सटर्नल हार्डवेअर आणि दुसरा आहे इंटरनल हार्डवेअर. तर तुम्हाला कोणी विचारलं की एक्सटर्नल हार्डवेअर म्हणजे कोणते हार्डवेअर, तर तुम्ही त्यांना सांगू शकता की एक्सटर्नल हार्डवेअर ते असतात जे बाहेरच्या बाजूने तुमच्या सीपीयू ला कनेक्टेड असतात. तर ते कोणते आहेत आपण बघूयात. एक्सटर्नल हार्डवेअर येतात सीपीयू, मॉनिटर, कीबोर्ड आणि माऊस, जे की सीपीयू ला वायरच्या मदतीने बाहेरून कनेक्टेड असतात म्हणून यांना एक्सटर्नल हार्डवेअर म्हणतात आणि यांनाच आपण हात सुद्धा लावू शकतो. आता आपण जाणून घेऊ इंटरनल हार्डवेअर.
इंटरनल हार्डवेअर ते हार्डवेअर असतात जे एक्सटर्नल हार्डवेअरच्या आतमध्ये अवेलेबल असतात, जसं की मदरबोर्ड, प्रोसेसर, हार्ड डिस्क, रॅम हे सर्व सीपीयूच्या आतमध्ये अवेलेबल असतात, म्हणून यांना इंटरनल हार्डवेअर म्हटले जाते. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहे व्हॉट इज सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर इज अन वे विच हेल्प अस टू ऑपरेट अ कम्प्युटर अँड हेल्प अस टू सॉल्व अवर पर्टिक्युलर प्रॉब्लेम्स. म्हणजेच सॉफ्टवेअर हा एक असा मार्ग आहे जो आपल्याला संगणक चालवण्यास मदत करतो आणि आपल्या विशिष्ट समस्या सोडवण्यास मदत करतो. टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर दोन प्रकारचे आहेत, एक सिस्टम सॉफ्टवेअर आणि दुसरं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर पहिला आपण जाणून घेऊ सिस्टम सॉफ्टवेअर कोणते असतात. तर सिस्टम सॉफ्टवेअर ते सॉफ्टवेअर असतात जे तुमच्या मशीनला चालवायचं काम करतात, जसं की विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. जर तुमच्या कम्प्युटरमध्ये विंडोज इन्स्टॉलेड नसेल तर तुमचं कम्प्युटर काम करेल का? तर नाही करणार. तसंच ॲपल मध्ये मॅक ऑपरेटिंग सिस्टम असतं, तसंच मोबाईलमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असतं. जर हे ऑपरेटिंग सिस्टम मोबाईलमध्ये नसेल तर आपला मोबाईल काम करणार नाही. तसेच लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम हे हॅकर्स वगैरे यूज करतात. तर पुढे बघूयात ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे कोणते सॉफ्टवेअर? ते सॉफ्टवेअर जे वेगवेगळ्या कामासाठी उपयोगी येतात, जसे की MX प्लेअर आपण व्हिडिओ बघण्यासाठी वापर केला जातो. त्यानंतर पिक्सार्टमध्ये तुम्ही इमेजेस एडिट करू शकता. तसेच काइनमास्टर व्हिडिओ ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर MS वर्डमध्ये तुम्ही टेक्स्ट रिलेटेड काम करू शकता. तर अशा प्रकारे हा आज व्हिडिओ होता. यामध्ये आपण शिकलेलो आहोत इनपुट डिव्हाइस कोणते, आउटपुट डिव्हाइस कोणते, इनपुट म्हणजे काय, आउटपुट म्हणजे काय, आणि त्यासोबतच आज आपण शिकलेलो आहोत हार्डवेअर कशाला म्हणतात, सॉफ्टवेअर कशाला म्हणतात आणि त्यांचे प्रकार कोणते आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.